नाशिक त्र्यंबकेश्वर त्यापैकी हेमाडपंथी कर्णेश्वर हात हातोडाने छलिंदारी केले. त्याला लोखंड लाकूड सिमेंट मशिनरी वापरलेली नाही बघा. एकावर एक दगड आहेत त्याला इंटरलॉक बोलतात. पलीकडे सूर्यदेव आहेत नंतर दर्शन घ्या म्हणून सूर्यपासून कुंती पुत्र कर्ण कर्णाचं कर्णेश्वर. पांडवांचा मोठा भाऊ कर्ण. 5 पांडवांची 5 ठिकाणी 5 ताटात बघा. पुढे 1 हे 2 3 4 देवाच्या खाली 1 आहे. आता इथून 20 किलोमीटर शृंगारपूर गाव आहे. ती छत्रपती संभाजींची सासरवाडी राणी येसुबाईंचं माहेर. छत्रपती संभाजी शिवाजी आले 5 मिनिटं लागतील. इथून खाली गेला की पूल आहे. पुलाच्या डाव्या साईडला 3 नद्यांचा संगम आहे. अलगनंदा वरुणा आणि शास्त्री आणि 3 नद्यांच्या संगमावरचं संगमेश्वर मंदिर आहे. 10 फूट खोल आहे. खाली उतरू नका. छत्रपती संभाजी शिवाजी आले की त्या संगमेश्वर मंदिरची निहा कर्णेश्वर मंदिरची पूजापाठ करायची. आणि पुतळा आहे ना तिथे सरदेसाईंचा राजवाडा होता. संभाजींचं संस्थान होतं आणि तिथे छत्रपती संभाजींना सरदेसाईंच्या वाड्यात पकडलं गेलं, अटक केली, कैद केली आणि इथून तुळापूरला नेलं, पुण्याला नेलं. पुण्यापासून 17 किलोमीटर आळंदी जवळ वडुबुद्रुक तुळापूर गाव आहे. तिथे एक संगम आहे भीमा भामा इंद्राणीचा. तिथे छत्रपती संभाजींची हत्या झाली म्हणून ते पण संगमेश्वर, हे पण संगमेश्वर. कोकण तळ कोकण, गमणी कावा, कसबा संगमेश्वर आणि आताचं छावा संगमेश्वर. छत्रपती संभाजींचे छावा पिक्चरचं शूटिंग खाली घेतले बघा. नंतर फोटो काढा, आडवा फोटो काढा. आता इथून 40 किलोमीटर मार्लेश्वर आहे, 5 किलोमीटर सप्तेश्वर आहे आणि 3 किलोमीटर गरम पाण्याचं कुंड आहे. धामणी राजवाडी विचारा, सोमेश्वर मंदिर, गरम पाण्याचं कुंड. 12 महिने रात्रंदिवस गरम पाणी वाहतं बघा तिथे. ओम नमः पार्वती पदे हर हर महादेव. आता पलीकडे सूर्यदेव आहे, तिथे ब्रह्मदेव आहे म्हणून याच मंदिरला मगर आहे. नंतर बघा इथे गंगा जाते तिथे आणि मगरीवरती मंदिर आहे म्हणून याला संपूर्ण प्रदक्षिणा चालते. याला संपूर्ण प्रदक्षिणा तिथे चालते. इथली प्रदक्षिणा आणि काशी प्रदक्षिणा सारखी म्हणून याला प्रतिकाशीनी कर्णकाशी म्हणतात. पांडवांनी कर्णाच्या स्मरणार्थ बांधलेलं मंदिर. पांडव जेव्हा अज्ञातवासात होते त्या धनुर्विद्या याला परशुराम होते आणि परशुरामनंच पांडवांना सांगितलं होतं 6वा आपला कर्ण मोठा भाऊ होता महायुद्धानंतर. म्हणून कर्णाच्या स्मरणार्थ पांडव मंदिर बांधते. मंदिर बांधत असताना इथली स्थानिक देवता आहे, ग्रामदेवता आहे जाकमाता. पाठ होण्यापूर्वी कोंबडेश्वर पण ओरडली. पांडवांना वाटलं खरंच पाठ झाली. ताटावर जेवले, ताटं उलटी ठेवली, नंतर निघून येते. तीही 5 ताट बघा. पुढे 1 2 3 4 देवाच्या खाली 1. कौरव पांडवांच्या पाठीवर होते. पांडव जर सापडले असते तर परत 12 वर्ष अज्ञातवासात जायला लागलं असतं. म्हणून हे मंदिर अपूर्ण आहे. मंदिरला वरती कळस झाले नाहीत. जर त्यावेळेला कळस झाले असते, शिखर झालं असतं तर आज इथे प्रतिकाशी झाली असती. ती होऊ नये, आपलं महत्व कमी होईल. प्रतिकाशी झाली तर काशीचं महत्व कमी होईल. म्हणून स्थानिक देवता जाकमाता देवी पाठ होण्यापूर्वीच कोंबडीची पण फोटो ओरडली कारण तिचं सत्व कमी होईल. प्रतिकाशी झाली तर काशीचं महत्व कमी होईल म्हणून इथे प्रतिकाशी झाली नाही. म्हणून सूर्यपाशी कुंती पुत्र कर्ण कर्णाचं कर्णेश्वर मंदिर. उगवत्या सूर्याचं दर्शन घ्यायचं. रोज घेतले चालेल, तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा घ्या. नमः पार्वती पदे हर हर महादेव. उगवत्या सूर्याचं दर्शन घ्यायचं म्हणून सूर्यपाशी कुंती पुत्र कर्ण कर्णाचं कर्णेश्वर. आता इकडून जायचं, इकडनं गेलं तरी चालेल, फक्त समोरून नाही जायचं.